खडकवासला धरण साखळी क्षेत्रासह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या 3 दिवसापासून पावसानं संततधार सुरूच असलेली पाहायला मिळते। त्यामुळे खडकवासला धरण आता 90% जास्त जे आहे ते भरलेलं आहे आणि खडकवासला धरणातून नदीपात्रांमध्ये जवळपास 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य आपण भिडे पुलाची पाहतोय। खरं तर कालपासून भिडे पूल हा पाण्याखाली आहे, इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्याला आज देखील पावसाचा जो आहे तो रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आणि खडकवासला धरण 90% अधिक भरल्यामुळे आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो 27,000 क्युसेक विसर्ग काल करण्यात आला होता। आज सकाळपासून पुणे शहरात अनेक ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ते सुरू असलेली पाहायला मिळते। पुणे जिल्ह्याला शहराला आज पावसाचा रेड अलर्ट आहे। खरं तर महापालिका अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, हे सगळे ज्या ठिकाणी खरं तर पाणी साचण्याची भीती आहे तिथं कालपासून अलर्ट देत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची अनाउन्समेंट करतायत। नदीकाठच्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा दिला जातोय। ठिकठिकाणी खरं तर महापालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, ते तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो तिथं खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। PMRD असेल किंवा अग्निशमन दल असेल, तिथं अनेक ठिकाणी आता शहरात तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता कालपासून वर्तवली जात होती, पण पाऊस जो आहे तो संततधार पावसाची सुरूच आहे आणि खडकवासला धरणातून सध्या 27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे आणि खरं तर रेड अलर्ट जो आहे तो पुणे जिल्ह्याला देण्यात आलेला आहे आणि घाटमाथ्यावरचा पाऊस आज दिवसभर असंच राहील असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।